हॅलो फ्रेंड्स, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी V3 यातील आपलं चौथं प्रकरण बेसिक सर्किट, विद्युत सर्किट हे आज आपण शिकणार आहोत. अनुक्रमणिका. आपल्यासमोर दिलेले जे काही मुद्दे आहेत ते आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायचे आहेत. सांकेतिक चिन्हे म्हणजे इलेक्ट्रिकल सिम्बॉल्स. आपल्याला आपल्यासमोर जे काही सांकेतिक चिन्हे आहे ज्यांचा वापर आपण विद्युत क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी करत असतो ते इथे दिसत आहे. तर सुरुवातीला पहिलं जे सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक सेल जो आहे तो दिसतोय. तर याच्यामध्ये काय आहे की हे जी सांकेतिक चिन्हे आहे त्यांच्यामध्ये त्यांचं जे मूळ स्वरूप आहे ते ॲक्च्युअलमध्ये जसे दिसतात ते आणि त्यांचं जे सांकेतिक चिन्ह आहे ते या दुसऱ्या चित्रामध्ये काळ्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर पहिला आहे आपला इलेक्ट्रिक सेल. तर सेल जो आहे तो प्रत्येकाने बघितला आहे आणि त्याला तिथे दिसतंय आपल्याला की धन आणि ऋण असे दोन तिथे साईन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे आहे ते तिथे दिलेले आहेत. आणि त्याचं जे चिन्ह आहे ते आपण समांतर रेषा म्हणजे पॅरलल लाईन्स जी आहे त्याच्याने दाखवतो. जी मोठी रेषा आहे ती म्हणजे पॉझिटिव्ह आणि जी लहान रेषा आहे ती म्हणजे निगेटिव्ह. त्यानंतर जे इलेक्ट्रिक सेलच्या खालचं चिन्ह आहे ती म्हणजे आपली बॅटरी. तर बॅटरी जी आहे तिथे दिसतंय आपल्याला की दोन सेल्सला एकमेकांसोबत जोडून ती बॅटरी जी आहे ती तयार केली आहे आणि बॅटरीचे जे सांकेतिक चिन्ह आहे ते देखील आपण समांतर ज्या रेषा आहेत त्याच्याने दाखवलेलं आहे. दुसऱ्या चित्रात आपण पाहू शकता. तिसरं चित्र आहे आपलं स्विच. तर स्विच जे आहे त्याचं आपल्याला तिथे चिन्ह दिसतं. दोन काळे डॉट आहे आणि त्याच्यावरती एक रेषा आहे. याचा अर्थ काय की स्विच जे आहे ते बंद आहे. स्विच ओपन तिथे लिहिलेलं आहे, चुकून प्रिंटिंग मिस्टेक, पण ॲक्च्युली स्विच क्लोज असल्यावरचं ते सिम्बॉल जे आहे तिसऱ्या चित्रात आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर चौथं जे आहे ते आहे स्विच ओपन. जी रेषा आहे ती आपल्याला वरच्या बाजूने ओपन झालेली दिसते. तर स्विच जेव्हा ओपन असतं तेव्हा त्याचं जे सांकेतिक चिन्ह आहे ते आपण अशा प्रकारे दाखवतो. त्यानंतर आहे वायर जॉईंट. दोन वायर जेव्हा एकमेकांना जोडल्या जातात तेव्हा त्याचं जे सांकेतिक चिन्ह आहे ते आपल्याला दिसून येतं. एक उभी रेषा आहे आणि एक आडवी रेषा आहे आणि मधात एक आपण डॉट जो आहे तिथे आपल्याला दिसून येतो. तो डॉट काय डिनोट करतो की ती जी वायर आहे ती तिथे जॉईन झालेली आहे. नेक्स्ट जे आहे सिम्बॉल वायर क्रॉसिंग विदाऊट जॉईंट. म्हणजे दोन वायर जेव्हा एकमेकांना क्रॉस करतात, एकमेकांवरून ओव्हरलॅप होतात, पण त्यांच्यात कुठल्याही प्रकारचं जॉईंट किंवा जोडणी केलेली नसते, त्याचं सिम्बॉल जे आहे ते आपल्याला दिसतं. एक आडवी रेषा आहे आणि त्यावरून एक उभी रेषा जाते आणि सेंटरमध्ये मधात तुम्हाला एक सेमी सर्कल किंवा अर्धवर्तुळ दिसेल. त्याचाच अर्थ काय की दोन वायर एकमेकांवरून क्रॉस होत आहे पण त्यांच्यात जोडणी आपण केलेली नाही आहे. नेक्स्ट जे आहे ते आहे आपलं बल्ब. बल्ब जो आहे त्याचं चिन्ह आपण बघू शकता. एका गोलाकारमध्ये जी बल्बची फिलामेंट असते, बल्बच्या आतमध्ये असलेली वायर असते ती तिथे दाखवलेली आहे. ते सिम्बॉल आपलं बल्बचं असतं. रेजिस्टर जे आहे म्हणजे विरोध. तर रेजिस्टरचं सिम्बॉल आपण झिगझॅग लाईन्सने दाखवतो. तर ते विद्युत प्रवाहाला विरोध करायचं काम तिथे करतं. त्यानंतर आहे व्हेरिएबल रेजिस्टर. व्हेरिएबल म्हणजे काय, तो कमी जास्त होऊ शकतो. त्याची जी काही व्हॅल्यू आहे, त्याची जी काही आपण किंमत आहे ती वाढवू किंवा कमी करू शकतो. आणि त्याच्यामुळेच जो रेजिस्टरचा झिगझॅग लाईनचा सिम्बॉल आहे त्यावरती ॲरो आपण दाखवलेला आहे, बाण दाखवला आहे. याचाच अर्थ काय की तो व्हेरिएबल आहे, तो कमी जास्त होऊ शकतो. त्यानंतर आहे ॲमीटर. ॲमीटर जो आहे त्याचं पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला जे त्याचं ओरिजिनल ॲमीटर कसं दिसतं ते दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या याच्यात त्याचं सांकेतिक चिन्ह एका गोलामध्ये कॅपिटल ए लिहिलं आहे. ए म्हणजे जे आपलं विद्युत प्रवाह आहे त्याचं जे युनिट आहे म्हणजे ॲम्पियर, तर त्याचा तो ए आहे, ॲमीटरचा ए. आणि त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, धन आणि ऋण अशा दोन पोलॅरिटी आहे जे आपण कनेक्शनसाठी त्याचा वापर करतो तेव्हा आपल्याला
त्याचा उपयोग होतो. त्यानंतर व्होल्टमीटर जे आहे त्याचा कॅपिटल व्ही गोलामध्ये दिसतो आपल्याला. आणि परत इथे सुद्धा धन आणि ऋण दोन जे आहे तिथे त्याचे टर्मिनल्स जे आहे त्यांना पोलॅरिटी आपण तिथे दिलेले आहेत. शेवटचा आहे आपला फ्यूज. तर फ्यूज जे आहे ते एक संरक्षण साधन आहे. फ्यूजचा वापर विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचं जे सांकेतिक चिन्ह आहे ते तुम्ही तिथे बघू शकता. बेसिक सर्किटची ओळख. सर्किट म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय सर्किट? तर आपल्याला समोर दोन चित्र दिसत आहे, फिगर ए आणि फिगर बी. तर पहिली जी आकृती आहे, पहिली जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय? एक सेल आहे, बल्ब आहे आणि स्विच आहे, ज्यांना एका वायरच्या साहाय्याने आपण जोडून घेतलेलं आहे. आणि दुसरी जी आकृती आहे त्याच्यामध्ये हे जे कंपोनेंट्स आहे म्हणजेच काय, हे जे घटक आहे सेल, बल्ब आणि स्विच, त्यांचं सांकेतिक चिन्ह जे आहे ते दाखवलेलं आहे आणि वायरच्या माध्यमातून त्यांची जोडणी केलेली आहे. तर सर्किट म्हणजे एक अशा प्रकारची जोडणी ज्यात विविध घटक जे आहे त्यांच्या साहाय्याने आपण जे सर्किट आहे ते बनवत असतो. जे काही घटक इथे आपल्याला दिसत आहे, सेल, बल्ब आणि स्विच, ते घटक जे आहे त्यांना आपण वायरच्या साहाय्याने जोडून एक जोडणी बनवलेली आहे, त्यालाच आपण सर्किट असं म्हणतो. तर याच्यामध्ये स्विच जे आहे जेव्हा क्लोज असतं तेव्हा बॅटरीमधून त्याला सप्लाय मिळेल, विद्युत प्रवाह त्या सर्किटमधून वाहेल आणि त्यामुळे तो बल्ब जो आहे, तो लॅम्प जो आहे तो प्रकाशित होणार आहे. इथे ॲरो दाखवलेले आहेत, बाण दाखवले, ज्याच्यातनं तुम्ही बघू शकतात की इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे तो कुठून कुठे जातो आणि जो विद्युत प्रवाह आहे तो कुठल्या दिशेने प्रवाहित होतो ते आपल्याला याच्यातनं पाहायला मिळतं. विद्युत जोडणी. तर आता सेम जी आकृती आपण आधी पाहिली ती इथे दाखवलेली आहे की विद्युत जोडणीमध्ये आपण काय करतो की विविध घटक जे आहे जे आपल्याला ते पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट कॅरी करायसाठी लागणार आहेत ते आपण घेतो आणि प्रत्येक घटक जे आहे ते एकमेकांना आपण जोडतो वायरच्या साहाय्याने आणि एक पूर्ण आपण तिथे जे सर्किट आहे ते बनवतो. आणि हेच म्हणजे आपली विद्युत जोडणी. विविध घटकांना, विद्युत घटकांना एकमेकांसोबत वायरच्या साहाय्याने जोडून एक सर्किट तिथे बनवणं, एक जोडणी तिथे आपण बनवत असतो. तर इथे सुद्धा आपण बॅटरी, स्विच, बल्ब आणि वायर या सगळ्यांच्या साहाय्याने आपण ही जोडणी जी आहे इथे केलेली आहे. आता विद्युत जोडणीचे प्रकार. आपण आता जे विद्युत जोडणी आहे ती 3 प्रकारे करू शकतो. पहिली आहे एकसर जोडणी, ज्याला आपण सिरीज कनेक्शन म्हणतो. दुसरी आहे समांतर जोडणी, ज्याला आपण पॅरलल कनेक्शन म्हणतो. आणि तिसरी आहे मिश्र जोडणी, म्हणजे सिरीज आणि पॅरलल दोघांचं कॉम्बिनेशन करून जे कनेक्शन तिथे होतं ते. तर ह्या 3 प्रकारे आपण विद्युत जोडणी जी आहे ती करू शकतो. पहिला आहे एकसर जोडणी, ज्याला आपण म्हणतो सिरीज कनेक्शन. तर आता आपल्याला इथे आकृती दिसते, याच्यामध्ये 3 रेझिस्टर आपण घेतलेले आहेत आणि एक बॅटरी आहे आणि वायरच्या साहाय्याने आपण याला जोडून घेतलेलं आहे. तर सिरीज कनेक्शन किंवा एकसर जोडणी म्हणजे काय की याच्यामध्ये आपल्याला एका प्रकारचं सिरीज जी आहे, एकसारखापणा जो आहे तो इथं पाहायला मिळतो. जे रेझिस्टर आपण पाहिले तर ते एकमेकांना एंड टू एंड कनेक्टेड असतात. म्हणजे पहिल्या रेझिस्टरचा जो एंड असेल तो दुसऱ्या रेझिस्टरच्या स्टार्टला आपण कनेक्ट केलेला असतो. दुसऱ्या रेझिस्टरचा जो एंड आहे तो तिसऱ्या रेझिस्टरच्या स्टार्टला आपण कनेक्ट केलेला असतो वायरच्या साहाय्याने. म्हणजेच काय, एका प्रकारचं सिरीज जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते. जसं आगगाडीचे डबे एकसर पद्धतीने एकमेकांना जोडले असतात, म्हणजे एका बोगीच्या मागे दुसरी बोगी लावलेली असते. त्याच प्रकारे सिरीज कनेक्शनमध्ये एका रेझिस्टरच्या मागे दुसरा रेझिस्टर लावला असतो. यात कुठल्याही प्रकारचं अंतर नसतं
आणि जी बॅटरी आहे, आपण इथे बॅटरी बघू शकतो, ती बॅटरी आपण एक सोर्स म्हणून, एक स्रोत म्हणून त्यांना जोडलेली असते, जेणेकरून त्यांना आपण जो काही सप्लाय आहे, जे काही प्रवाह आहे तो देऊ शकतो. तर सिरीज कनेक्शन जे आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं अंतर नसतं. तर याचा एक ड्रॉबॅक जे आहे, एक तोटा म्हणजे असा की जर एखाद्या रेजिस्टरमध्ये एखाद्या ठिकाणी जर काही फॉल्ट झाला, जर वायरमधलं जॉईंट तुटलं किंवा तिथले जॉईंट जर थोडंसं लूज झालं, ढिलं झालं, तर तेव्हा तिथला जो प्रवाह आहे तो खंडित होतो आणि पूर्णतः जे काही आपलं कनेक्शन आहे ते तिथे थांबतं. दिवाळीच्या वेळेस आपण जी लाईट यूज करतो घरामध्ये, ती सिरीज लाईट असते. तर तुम्ही त्यात पाहिलं असेल की जर एखाद्या ठिकाणी ते जे कनेक्शन आहे ते कनेक्शन जर खंडित झालं तर पूर्ण लाईट जी आहे ती आपली काय होते, डॅमेज होते. तर त्यामुळे सिरीज कनेक्शनचा हा एक तोटा आपण म्हणू शकतो. इथे तुम्हाला दिसतंय की सिरीज कनेक्शन जे आहे ते दाखवलं आहे. 2 लाईट बल्ब आहे आणि एक सेल आहे, त्यांना आपण वायरच्या साहाय्याने जोडलेलं आहे. आणि हे जे बल्ब आहे ते एकमेकांना एंड टू एंड कनेक्टेड आहे, म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारचं अंतर आपल्याला दिसून येत नाही. एका पाठोपाठ एका मागोमाग ते आपण जोडून घेतलेले आहे. आणि जो विद्युत प्रवाह आहे त्याचा जो वाहणारा जो तिथे आपल्याला मार्ग दिसतो तो काय आहे, एकच आहे, वन पाथ. म्हणजे एकाच दिशेने आणि एकाच मार्गातनं तो विद्युत प्रवाह जो आहे सेलपासनं बल्बपर्यंत वाहणार आहे. याच्यात कुठलाही दुसरा मार्ग नाही. आणि दुसरी जी आकृती आहे यात आपल्याला सांकेतिक चिन्हाच्या साहाय्याने सिरीज कनेक्शन जे आहे, ही जी एकसर जोडणी आहे ती दाखवली आहे. तर याच्यामध्ये जे रेजिस्टर्स आहे, लाईट बल्ब जे आहे त्याचा सिम्बॉल आपल्याला इथे दाखवला आहे आणि वरती बॅटरी किंवा सेल जो आहे त्याचा सिम्बॉल इथे दाखवलेला आहे. आता या आकृतीमधून आपल्याला एक उदाहरण जे आहे एकसर जोडणीचं ते बघायचं आहे. 3 रेजिस्टर्स इथे दिसतात, R1, R2 आणि R3. आणि V1, V2 आणि V3 म्हणजे काय, त्याच्या तिथे असलेला जो विद्युत दाब आहे, जे व्होल्टेज आहे ते म्हणजे V1, V2 आणि V3. R1 रेजिस्टरच्या अक्रॉस असलेलं जे व्होल्टेज आहे ते आहे V1. R2च्या अक्रॉस असलेलं व्होल्टेज म्हणजे विद्युत दाब आहे V2. आणि R3च्या तिथला असलेला विद्युत दाब आहे V3. आणि खाली आपण बघतो की ज्या समांतर रेषा आहे त्याच्याने बॅटरीचं चिन्ह आपल्याला दाखवलेलं आहे आणि कॅपिटल V तिथे लिहिलं आहे, म्हणजे काय, विद्युत दाब, व्होल्टेज. आणि बाण जो आहे तो दाखवला आहे, तिथे लिहिलं आहे कॅपिटल I. I म्हणजे विद्युत प्रवाह, करंट. जेव्हा आपण बॅटरीचा जो आहे, बॅटरीमधून जे काही व्होल्टेज तिथे फ्लो होईल, विद्युत दाब तिथे वाहेल, त्यामुळे काय होईल, तिथे विद्युत प्रवाह उत्पन्न होऊन विद्युत प्रवाह त्या सर्किटमधून, त्या जोडणीमधून वाहेल आणि तो R1, R2, R3 हे जे रेजिस्टर आहे त्यांच्यामधनं पास होणार आहे. तर इथे R1 जसं मी सांगितलं, R1 म्हणजे आपला विद्युत विरोध, रेजिस्टन्स 1. R2 विद्युत विरोध 2, रेजिस्टन्स 2. R3 विद्युत विरोध 3, रेजिस्टर 3. V1 म्हणजे R जवळील विद्युत दाब, V2 म्हणजे R2 जवळील विद्युत दाब आणि V3 म्हणजे R3 जवळील विद्युत दाब. V म्हणजे आपला एकूण विद्युत दाब आणि I म्हणजे सर्किटमधील विद्युत प्रवाह, पूर्ण सर्किटमधून वाहणारा विद्युत प्रवाह म्हणजे आपला I. तर हे त्याचे जी डायग्राम आहे त्याचे जे आपण वापरलेले आहेत. तर आता सेम एकसर जोडणी आपल्याला इथे पाहायला मिळते. 4 रेजिस्टर आपण या ठिकाणी वापरले आहेत, R1, R2, R3 आणि R4. आणि त्याच्यात तिथले असलेलं व्होल्टेज जे आहे ते V1, V2, V3 आणि V4 याच्याने आपण दाखवलं आहे. तर जर का आपल्याला
एकूण विद्युत दाब म्हणजे टोटल व्होल्टेज आपल्याला जर काढायचं असेल, आपल्याला जर मोजायचं असेल, तर त्याचा फॉर्म्युला आहे V1 प्लस V2 प्लस V3 प्लस V4. म्हणजेच काय, जे काही व्होल्टेजेस आपल्याला तिथे दिलेले आहेत, जितकी त्यांची संख्या आहे, त्या सगळ्यांना आपण ॲड करायचं आहे, त्या सगळ्यांचं आपण तिथे बेरीज जी आहे ती करायची आहे. तुम्हाला तिथे दिसतंय व्ही टोटल म्हणजे काय, एकूण विद्युत दाब इक्वल्स टू V1 प्लस V2 टिल VN. म्हणजे जितके तिथे विद्युत दाब असणार आहे त्या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे, सगळ्यांना तुम्हाला तिथे ॲड करायचं आहे. आणि असं जर तुम्ही केलं तर तिथे असलेला एकूण विद्युत दाब तुम्हाला जो आहे तो तिथे मिळणार आहे. मग ह्या केसमध्ये आपल्याकडे असलेले रेजिस्टर 4 आहे, त्यामुळे त्यांच्या ॲक्रॉस असलेलं जे विद्युत दाब किंवा व्होल्टेज आहे ते सुद्धा तिथे 4 आहेत. तर त्याच्यामुळे आपण जर V1 V2 V3 आणि V4 यांना आपण जर यांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला सर्किटचा एकूण विद्युत दाब जो आहे तो इथे मिळणार आहे. त्यानंतर जर का आपल्याला एकूण विद्युत प्रवाह म्हणजे टोटल करंट सर्किटमधला जर मोजायचा असेल, कॅल्क्युलेट करायचा असेल, तर आपण काय इथे जे सिरीज सर्किट असतं त्यातून वाहणारा जो विद्युत प्रवाह आहे तो सारखा असतो. त्यामुळे आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचं बेरीज वगैरे करण्याची गरज नाही. जो प्रवाह आपण तिथे सुरुवातीला असणार आहे तोच प्रवाह आपल्याला तिथे मिळतो. तर त्याच्यामुळे करंट जो आहे एकसर जोडणीमध्ये समप्रमाणात वाहत असतो. त्यानंतर रेजिस्टर्स जे आहे त्यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला जर करायचं असेल तर सेम विद्युत जे दाब आपण जसं कॅल्क्युलेट केला तशाच प्रकारे जितके नंबर ऑफ रेजिस्टर्स आपण जोडणीमध्ये वापरलेले आहे त्या सगळ्यांची जी किंमत आहे त्याची बेरीज करायची, त्यांना ॲड करायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला जो एकूण विरोध आहे, टोटल रेजिस्टन्स आहे तो आपल्याला तिथे मिळणार आहे. एक न्यूमरिकल आपण समजून घेऊ ज्यावरून तुम्हाला अजून क्लिअर होईल. तर इथे सिरीज कनेक्शन दाखवलेलं आहे, एकसर जोडणी इथे दाखवली आहे आणि इथे 3 रेजिस्टर्सचा वापर आपण केला आहे. R1 त्याची जी किंमत आहे ती आहे 3 किलो ओहम. ओहम जे आहे ते रेजिस्टरचं युनिट आहे. R2 ची किंमत 10 किलो ओहम आहे आणि R3 ची किंमत जी आहे ती आहे 5 किलो ओहम. अशा प्रकारे 3 रेजिस्टर्स आहे, त्यांच्या तिघांच्या किमती इथे दिलेल्या आहे. बॅटरी दिलेली आहे 9 वोल्टची, बॅटरीची किंमत आहे 9 वोल्ट आणि जे 1 2 3 आणि 4 असं लिहिलेलं दिसतंय ते जॉईंट्स आहे, ते आपल्याला तिथे दिसत आहे. तर आता आपल्याला एकूण रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण काय करणार, R1 R2 आणि R3 या तिघांची बेरीज करणार त्यांच्या किमतींची. मग आता यांच्या किमतींची बेरीज जर आपण केली 3 अधिक 10 अधिक 5 तर टोटल 18 किलो ओहमचा आपल्याला एकूण विरोध जो आहे तो तिथे मिळतो, जो दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसून येईल. आता जर आपल्याला विद्युत प्रवाह इथे आपल्याला काढायचा आहे तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे V/R. आता हा जो फॉर्म्युला आहे तो ओहम्स लॉ जो तुम्ही शिकला असाल पहिल्याच्या जे काही प्रकरणं झाली त्याच्यावरनं हा फॉर्म्युला आलेला आहे. तर I इक्वल्स टू V/R. V म्हणजे विद्युत दाब आणि R म्हणजे विरोध. तर आता आपण जो आपल्याला विद्युत दाब जो आहे तो इथे दिसतो की 9 वोल्ट ऑलरेडी दिलेला आहे, तर तो गिवन आहे. तर तो 9 वोल्ट आणि आपण आताच बेरीज करून एकूण विरोध कॅल्क्युलेट केला आहे तो म्हणजे 18 ओहम. तर 9/18 अशा याच्याने आपण 0.5 एम्पियर इतका विद्युत प्रवाह या सर्किटचा कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण म्हणजे इथे सुद्धा 3 रेजिस्टर्स आहे आणि 3 रेजिस्टरच्या 3 किमती जी आहे त्या समोर आकृतीत दिल्या आहे. 9 वोल्टची बॅटरी आहे, 100 300 आणि 50 ओहमचे 3 वेगवेगळे रेजिस्टर्स आपण घेतले आहे. तर आता एकूण विरोध आपल्याला काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय केलं, R1 प्लस R2 प्लस R3 म्हणजेच काय 100 अधिक 300 अधिक 50 म्हणजे टोटल रेजिस्टन्स जो आहे, एकूण विरोध जो आहे तो आपला आला आहे 450. जे काही विरोध आपल्याला त्यांच्या किमती दिलेल्या आहे
त्यांची बेरीज करायची आणि असं केल्यामुळे आपल्याला एकूण विरोध जो आहे तो मिळतो. अतिशय सिंपल फॉर्म्युला टोटल रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला जर विद्युत प्रवाह या सर्किटचा काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला, I = V/R. V म्हणजे विद्युत दाब आणि R म्हणजे आपला विद्युत विरोध म्हणजे रेझिस्टन्स आणि I म्हणजे विद्युत प्रवाह. तर आता इथे V ऑलरेडी दिला आहे 9 वोल्ट आणि R आपण कॅल्क्युलेट केला जो होता 450. तर अशा पद्धतीने 0.02 ॲम्पियर आपला करंट ह्या सर्किटचा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे विद्युत प्रवाह. आता आहे आपली समांतर जोडणी म्हणजेच पॅरलल कनेक्शन. तर आता एकसर जोडणीमध्ये आपण पाहिलं की याच्यामध्ये जे काही घटक असतात ते एकमेकांना मागोमाग जोडले असतात. एका प्रकारचं सारखेपणा तिथे आपल्याला दिसून येतो. सर्किटमधून वाहणारा विद्युत प्रवाह हा सारखा असतो. पण याचा एक तोटा असा होता की सर्किटमध्ये कुठेही अडथळा निर्माण झाला तर पूर्णतः सर्किट जे आहे ते थांबतं. जे ऑपरेशन आहे आपलं ते पूर्णतः तिथे थांबतं. तर या कारणास्तव आपली आहे दुसरी म्हणजे समांतर जोडणी, ज्याला आपण म्हणतो पॅरलल कनेक्शन. तर पॅरलल कनेक्शनची आकृती आपल्याला दिसून येते. एक बॅटरी आहे आणि 3 रेझिस्टन्स आहे. तर हे जे आहे ते अशा प्रकारे कनेक्ट आपण केलेले आहे. यालाच आपण पॅरलल कनेक्शन म्हणतो. तर याच्यामध्ये काय होतं की विद्युत प्रवाह जो आहे तो वाहण्याचा विविध मार्ग याच्यामध्ये असतात. पॅरललमध्ये विद्युत दाब हा सारखा राहतो पण विद्युत प्रवाह हा जो आहे तो बदलत असतो. आणि एक्झॅक्ट अपोजिट जे आहे ते आपण एकसरमध्ये पाहिलं. तर आता समांतर जोडणी जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते. 2 बल्ब्स आहे, त्यांना आपण एका सेल किंवा बॅटरीच्या साहाय्याने जोडून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे दिसून येईल की विद्युत प्रवाह जो आहे तो वाहण्याचा इथे 2 मार्ग आहे वेगवेगळे. तर आधीच्या केसमध्ये काय होतं की एकाच मार्गातून विद्युत प्रवाह वाहत होता आणि जो विद्युत दाब होता म्हणजे व्होल्टेज होतं ते वेगवेगळं होतं. पण ह्या कनेक्शनमध्ये विद्युत प्रवाह जो आहे तो बदलणारा असणार आहे आणि विद्युत जो दाब आहे म्हणजे व्होल्टेज आहे ते समप्रमाणात इथे असणार आहे. तर आता ही जी आपली आकृती आहे ती आहे पॅरलल कनेक्शनची. तर इथे आपल्याला दिसून येईल की इथे 3 रेझिस्टर्स आपण जे आहे ते एका बॅटरीला कनेक्ट केलेले आहे. V म्हणजे आपला एकूण विद्युत दाब, R1 म्हणजे विद्युत विरोध 1 रेझिस्टन्स 1, R2 म्हणजे विद्युत विरोध 2 रेझिस्टन्स 2, R3 म्हणजे विद्युत विरोध 3 रेझिस्टन्स 3, I1 म्हणजे आपला R1 मधील वाहणारा विद्युत प्रवाह, I2 म्हणजे R2 रेझिस्टन्समधून वाहणारा विद्युत प्रवाह आणि I3 म्हणजे विद्युत जो R3 रेझिस्टन्स आहे त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह. तर अशा प्रकारे हे आपलं आहे पॅरलल कनेक्शन. तर आता इथे आपल्याला दिसेल की 4 रेझिस्टर्स आपण घेतलेले आहेत आणि त्या 4 रेझिस्टर्स R1, R2, R3 आणि R4 याच्याने दाखवले आहेत आणि बाणाने आपल्याला तिथे दिसतंय की I1, I2, I3 आणि I4 म्हणजे त्यातून वाहणारा जो विद्युत प्रवाह आहे तो दाखवला आहे. तर आता मी जसं सांगितलं की जी समांतर जोडणी आहे, जे पॅरलल कनेक्शन आहे, त्याच्यातून वाहणारा जो काही विद्युत प्रवाह आहे तो वेगळा असतो. पण इथे जे असणारं विद्युत दाब आहे म्हणजे व्होल्टेज आहे ते काय असतं, सारखं असतं. त्यामुळे जर आपल्याला एकूण विद्युत दाब म्हणजे टोटल व्होल्टेज जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते तिथे सारखं असणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जो आहे तो होणार नाही आहे. त्यानंतर आता आपल्याला जर करंट विद्युत प्रवाह कॅल्क्युलेट करायचा असेल या कनेक्शनमधला तर आपण काय करू, जितके रेझिस्टर्स असणार आहे त्याच्यातनं वाहणारा जो काही विद्युत प्रवाह असणार आहे त्यांची बेरीज आपण इथे करणार आहोत. इथे आपल्याला 4 रेझिस्टन्स दिसतात तर त्या चारींची आपण तिथून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाची बेरीज करू, सम करू आणि आपल्याला अशा प्रकारे एकूण विद्युत प्रवाह जो आहे तो तिथे मिळेल. त्यानंतर आता रेझिस्टन्स जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल
एकूण विरोध जर आपल्याला इथे मोजायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला जो आहे तो आपला 1/R1 + 1/R2 + 1/R3. जितके रेजिस्टन्सेस असणार आहे त्यांची आपल्याला तिथे बेरीज जी आहे ती तिथे करून घ्यायची आहे, जी आपण आता पुढे न्यूमरिकल्समध्ये बघू, तुम्हाला अजून तेव्हा क्लिअर होईल. तर आता इथे दिसून येईल आपल्याला की एक 9 वोल्टची बॅटरी आहे, त्याला 3 रेजिस्टन्सेस आपण कनेक्ट केलेले आहे पॅरललमध्ये. समांतर जोडणी ही आहे. 10 किलो ओहम, 2 किलो ओहम आणि 1 किलो ओहम अशा वेगवेगळ्या त्याच्या किमती आहे. तर आता आपल्याला जर टोटल रेजिस्टन्स जो आहे याचा टोटल रेजिस्टन्स जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण काय करू, 1/10 + 1/2 + 1/1 ह्या ज्या किमती आहेत त्यांची आपण बेरीज करून घेऊ. तर त्याचं जे उत्तर आहे ते येईल 0.1 + 0.5 + 0.1. या सगळ्यांची बेरीज जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला 1.6 असा एकूण विरोध जो आहे तो तिथे मिळेल. तर हे जे उदाहरण आहे तुम्हाला तसे जेव्हा तुम्ही स्वतः सोडवाल तेव्हा अजून क्लिअर होईल. अतिशय सिंपल फॉर्म्युला आहे. जी आपली एकसर सिरीज जोडणी होती त्यात आपण रेजिस्टन्स जे आहे ते साधं R1 R2 R3 असे ॲड करत होतो. जी पॅरलल आहे पॅरललमध्ये सुद्धा आपल्याला यांची बेरीज करायची आहे, पण त्याआधी आपल्याला 1ने R1च्या किमतींना डिवाईड करून घ्यायचं आहे आणि जे उत्तर मिळेल त्यांची बेरीज आपल्याला नंतरून करायची आहे. आणि जर का आपल्याला विद्युत प्रवाह आपल्याला मोजायचा असेल त्याचा फॉर्म्युला V/R असा आहे. तर V दिलेला आहे 9 वोल्ट आणि आपण आता R1 R2 R3 यांना आपण पहिले एकाने डिवाईड करून त्यांची बेरीज करून आपण 1.6 उत्तर काढलं. तर आपला टोटल V म्हणजे 9 वोल्ट डिवायडेड बाय 1.6 तर 0.17 विद्युत प्रवाह जो आहे तो आपल्याला तिथे पाहायला मिळेल. तर आता सिरीज आणि पॅरलल म्हणजे एकसर आणि समांतर जोडणी आपण पाहिली, त्याच्यातला इथे तुलना आपल्याला दिसते. पहिल्या याच्यात आकृती दाखवली आहे की जी एकसर जोडणी आहे ती कशा प्रकारे आपण करतो, एंड टू एंड एकमेकांना तिथे केलेली आहे. याच्यातनं त्यानंतर आपली जी पॅरलल आहे ते पॅरललमध्ये आपल्याला दिसतं की त्याच्यातले जे रेजिस्टन्सेस आहे त्या जोडण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की सिरीजमध्ये असलेलं जे व्होल्टेज आहे ते आपल्याला जर काढायचं असेल तर ते आपण V1 + V2 + V3 यांची आपण यांना सम करून बेरीज करून टोटल व्होल्टेज आपण काढतो. जर आपल्याला पॅरललमध्ये टोटल व्होल्टेज काढायचं असेल तर पॅरललमध्ये असलेला विद्युतदाब हा सारखा असतो. त्याच्यामुळे इथे टोटल V = V1 = V2 = V3 म्हणजेच काय की विद्युतदाब हा सगळीकडे सारखा आहे. सिरीजमध्ये आपल्याला करंट जो आहे तो सारखा असतो. विद्युत प्रवाह हा एकसर जोडणीमध्ये सारखा असतो, त्यामुळे I = I1 = I2 = I3 म्हणजे काय सगळ्या ठिकाणी तो सारखा आहे. त्यानंतर पॅरललमध्ये जो विद्युत प्रवाह आहे तो आपण जितके रेजिस्टन्सेस तिथे आहे त्यांच्यातून वाहणारा जितका विद्युत प्रवाह आहे त्याची बेरीज करून आपण काढू शकतो. रेजिस्टन्स जर आपल्याला काढायचा असेल एकसर जोडणीमध्ये तर त्याला आपण काय करतो की जेवढे नंबर ऑफ रेजिस्टन्सेस आहे त्यांची बेरीज करतो. इथे 3 आहेत म्हणून आपण R1 + R2 + R3 घेतले, त्यांची बेरीज केली आणि टोटल रेजिस्टन्स किंवा तिथे असलेला एकूण विरोध आपण कॅल्क्युलेट केला. पॅरलल म्हणजे आपली जी समांतर जोडणी आहे त्याच्यात आपल्याला रेजिस्टन्स जर काढायचा असेल टोटल रेजिस्टन्स तर आपण काय करतो, 1/R1 + 1/R2 + 1/R3 एकाने त्या रेजिस्टरला आधी डिवाईड करतो आणि त्यांची बेरीज करून आपण तिथे ते रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर सिरीजमध्ये आपण पाहिलं की जर एखादा कंपोनेंट तिथे जळाला तर तिथलं जे काही जोडणी आहे किंवा तिथलं जे काही आपलं कार्य जे आहे ते तिथे थांबतं. जर एखादा कंपोनेंट डॅमेज झाला, जळाला किंवा काही अडथळा तिथे आला तर. आणि पॅरललमध्ये काय होतं की जरी कुठे काही डॅमेज झालं, कुठे काही
जोडणी खंडली किंवा काही झालं तर बाकीचं जे ऑपरेशन असतं किंवा बाकीचं जे कार्य असतं त्याच्यावर त्याचा फारसा फरक पडत नाही आणि आपलं ऑपरेशन जे आहे ते चालू राहतं. तर हा एक त्याचा फायदा आपल्याला इथे पाहायला मिळतो. ओहम्स लॉ आपण आधी पाहिलेला आहे, तर त्याच्यावरूनच हा फॉर्म्युलाच इथे आपल्याला पाहायला मिळतो. जर आपल्याला विद्युत दाब काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे V=IR. करंट जर आपल्याला काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिसून येतो की I=V/R. म्हणजे विद्युत दाब आणि विद्युत विरोध यांना डिवाइड केल्यानंतर आपल्याला एकूण विद्युत प्रवाह तो आहे तो मिळतो. रेझिस्टन्स जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे V/I. म्हणजे विद्युत दाब आणि विद्युत प्रवाह यांना डिवाइड केल्यानंतर आपल्याला एकूण विद्युत विरोध जो आहे तो मिळतो. हा ओहम लॉ तुम्ही आधी शिकलेला आहे, त्याच्यावरनंच हे फॉर्म्युलेज जे आहे ते काढलेले आहेत. त्यानंतर आहे आपली मिश्र जोडणी म्हणजे सिरीज पॅरलल कनेक्शन. आता आपण पहिले एकसर जोडणी बघितली, मग समांतर जोडणी बघितली. आता दोघांचं कॉम्बिनेशन करून ही जी आहे आपली जोडणी आहे ज्याला आपण मिश्र जोडणी म्हणतो, सिरीज पॅरलल कनेक्शन. तर आता याच्यामध्ये काय आहे की पॅरलल आणि सिरीज दोघांचं कॉम्बिनेशन ह्या कनेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर R1 आणि R2 एकमेकांना एंड टू एंड कनेक्ट केलेले आहे, म्हणजे यांच्यामध्ये असलेलं जे कनेक्शन आहे, जी जोडणी आहे ती आहे आपली सिरीज. त्यानंतर R1 आणि R3 हे रेझिस्टन्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळतील की एंड टू एंड कनेक्ट केलेले आहे, तर यांच्यामधली जोडणी देखील आहे सिरीज कनेक्शन. आणि R2 आणि R3 हे जे आहे ते पॅरललमध्ये जोडलेले आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला एंड टू एंड कनेक्शन तिथे दिसून येत नाही, तर ते पॅरललमध्ये जोडले. तर हे पॅरलल आणि सिरीज दोघांचं कॉम्बिनेशन करून बनवलेली ही जोडणी ज्याला आपण मिश्र जोडणी म्हणतो. तर आता आपल्याला जर पॅरलल मधला रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला आपण काय घेणार, 1/R1 + 1/R2. आणि जर का आपल्याला टोटल रेझिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आपण काय घेऊ, R1 + RP. RP म्हणजे काय, पॅरललमधला रेझिस्टन्स. तर सुरुवातीला आपण RP म्हणजे पॅरलल रेझिस्टन्स काढून घेतला, तर इथे पॅरललमध्ये कोण कोण आहे, R2 आणि R3. तर R2 आणि R3 या दोघांच्या व्हॅल्यू आपण काढून घेऊ समोर दिलेल्या फॉर्म्युलाने. त्यामुळे आपल्याला RP मिळेल. मग उरला कुठला, R1 रेझिस्टन्स आणि RP. तर मग जर आपण R1ला आणि RPला बेरीज करून त्यांचं रेझिस्टन्स काढलं तर आपल्याला टोटल रेझिस्टन्स इथे मिळेल. आता सर्किटचे प्रकार, टाइप्स ऑफ सर्किट्स. ओपन सर्किट, क्लोज सर्किट आणि शॉर्ट सर्किट हे 3 आपले सर्किटचे प्रकार आहेत, जे आपल्याला समोर आकृतीमध्ये दिसत आहे. तर पहिलं जे सर्किट आहे ते आहे शॉर्ट सर्किट, दुसरं फिगरमध्ये दाखवले ओपन सर्किट, तिसऱ्या याच्यात क्लोज सर्किट. तर शॉर्ट सर्किट जे आहे त्याच्यात आपल्याला पाहायला मिळतं की एक उभी रेषा तिथे दाखवलेली आहे. उभी रेषा काय तिथे इंडिकेट करते की जे सर्किट आहे ते शॉर्ट झालेलं आहे काही कारणास्तव. ओपन सर्किटमध्ये आपल्याला दिसून येईल की जे स्विच आहे ते ओपन आहे. म्हणजे काय की जर आपला ह्या सर्किटला विद्युत प्रवाह दिला तर स्विच ओपन असल्यामुळे मार्ग जो आहे तो कंप्लीट होणार नाही, जे पाथ आहे तो कंप्लीट होणार नाही आणि त्यातून जो विद्युत प्रवाह आहे तो वाहणार नाही. तर हे झालं आपलं ओपन सर्किट. आणि क्लोज सर्किटमध्ये आपल्याला दिसतं की हे जे सर्किट आहे पूर्णपणे बंद आहे. जर आपण सप्लाय याला दिला तर याच्यातनं विद्युत प्रवाह जो आहे तो व्यवस्थितरित्या वाहेल. तर ओपन, क्लोज आणि शॉर्ट हे 3 प्रकारचे सर्किट्स आहेत. आता ओपन सर्किट आपल्याला इथे दिसेल, बॅटरी आहे, वायर आहे आणि मोटर आहे आणि यांचं कनेक्शन इथे केलेलं आहे. पण पहिल्या आकृतीत आपल्याला दिसेल की जे सर्किट आहे ते ओपन आहे, त्याच्यात कुठेतरी जे कनेक्शन आहे ते आपल्याला दिसेल की कंप्लीट नाही आहे, पाथ कंप्लीट नाही आहे. तर अशा वेळेस इथे विद्युत प्रवाह मोटरला मिळणार नाही आणि मोटर जी आहे ती चालू होणार नाही, त्याच्यामुळेच तिथे कुठल्याही प्रकारचं व्हायब्रेशन नसेल. दुसरी आकृती आपली क्लोज सर्किटची. तर जेव्हा आपण बॅटरीच्या साहाय्याने
मोटरला सप्लाय देऊ, तर ह्या केसमध्ये वायर जे आहे त्या पूर्णपणे बंद आहे. कुठल्याही प्रकारचं इथे जो खंड आहे वायरमध्ये आपल्याला दिसून येत नाही, गॅप दिसून येत नाही, जोडणी जी आहे कंप्लीट आहे. तर यामुळे बॅटरीतनं दिलेला सप्लाय व्यवस्थितरित्या मोटरपर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे मोटर चालू होऊन ती व्हायब्रेट होईल. तर हे झालं आपलं क्लोज सर्किट. शॉर्ट सर्किटमध्ये काय दिसतंय आपल्याला की बॅटरी आणि मोटर आपण ज्या वायरच्या साहाय्याने जोडल्या आहेत त्या वायर एकमेकांना तिथे टच झालेल्या आहे, ज्याच्यामुळे तिथे शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि ह्यामुळे बॅटरीपासून जाणारा सप्लाय वायर शॉर्ट झाल्यामुळे मोटरपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे मोटर जी आहे ती चालू होणार नाही, म्हणून ती व्हायब्रेटसुद्धा होणार नाही. तर ओपन सर्किटमध्ये सर्किट कुठेतरी ओपन असल्यामुळे, पूर्ण कंप्लीट नसल्यामुळे विद्युत प्रवाह जो आहे तो मोटरला मिळाला नाही. क्लोजमध्ये व्यवस्थितरित्या कंप्लीट सर्किट आहे, त्यामुळे बॅटरीचा प्रवाह मोटरला मिळाला आणि ती व्हायब्रेट झाली. आणि शॉर्ट सर्किटमध्ये वायर एकमेकांना टच झाल्या, त्याच्यामुळे तिथे त्या वायर शॉर्ट झाल्या आणि परत तिथे सप्लाय मोटरपर्यंत पोहोचला नाही, त्यामुळे मोटर बंदच आहे आणि व्हायब्रेशन देखील तिथे नाही आहे. क्लोज सर्किट आणि ओपन सर्किट ह्याच्या दोन आकृत्या आपल्याला समोर दिसत आहे. पहिलं क्लोज सर्किट आहे, पूर्ण पाथ कंप्लीट आहे, तर त्याच्यामुळे बॅटरीचा सप्लाय जो आहे तो बल्बपर्यंत जातो आणि बल्ब जो आहे तो ग्लो होतो आहे, प्रकाशित तिथे होतो आहे. ओपन सर्किटमध्ये आपल्याला दिसून येईल की मार्ग जो आहे तो खंडित झाला आहे, पाथ इनकम्प्लीट आहे, त्यामुळे सप्लाय बल्बपर्यंत पोहोचणार नाही आणि बल्ब जो आहे तो तिथे बंदच आहे. त्यानंतर आपलं शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किटमध्ये इथे वायर दाखवली आहे आपल्याला पहिल्या चित्रामध्ये, बॅटरी आणि बल्बमध्ये हिरव्या रंगाची वायर, म्हणजेच काय की ती वायर कुठेतरी एकमेकाला जोडल्या गेलेली आहे, तिथे ती शॉर्ट झालेली आहे, ज्या कारणास्तव बॅटरीपासून बल्बपर्यंत सप्लाय पोहोचत नाही, तो तिथे शॉर्ट होतो आणि बल्ब जो आहे तो इथे बंदच राहतो. तर अशा प्रकारे आपलं हे चौथं बेसिक सर्किटचं चॅप्टर इथे संपतं आहे.